नमस्कार मंडळी, आज आपण रक्षाबंधन विशेष 1 कप मिल्क पावडरपासून 1 किलो असे गुलाबजामुन बनवणार आहोत. गुलाबजाम परफेक्ट होण्यासाठी भरपूर अशा व्हिडिओमध्ये मी टिप्स सांगितले आहेत आणि तुम्ही इथे गुलाबजामुन बघू शकता. एकदम मऊ स्पॉन्जी झाले आहेत आणि रसरशीतसुद्धा झाले आहेत. पाक आतपर्यंत व्यवस्थित मुरला आहे. चला तर आपण वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे गुलाबजामुन बनवण्यासाठी इथे कढईमध्ये 1 वाटी दूध घ्यायचं आहे. दूध गरम नाही, थंडच आहे, रूम टेम्परेचरचं आहे. नंतर सारख्याच वाटीने 1 वाटी भरून एवढी मिल्क पावडर घ्यायची आहे, ती याच्यामध्ये टाकायची आहे. नंतर याच्यामध्ये 2 चमचे एवढा रवा घालायचा आहे आणि 1 चमचाभर एवढं तूप घालायचं आहे. तूप घालून व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यातील सर्व गुठळे आपल्याला सुरुवातीला मोडून घ्यायचे आहेत आणि नंतर गॅसवरती ही कढई गरम करायला ठेवायची आहे. तर सुरुवातीला आपण मिल्क पावडरपासून खवा बनवून घेत आहोत व नंतर त्याचे आपल्याला गुलाबजामुन बनवायचे आहेत. तर इथे बघू शकता सर्व गुठळ्या व्यवस्थित अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता इथे चमच्याने व्यवस्थित होत नाही, विस्करच्या सहाय्याने लगेच यातील गुठळ्या मोडवल्या जातात. आधीच आपण गॅसवरती जर कढई ठेवली असती तर भरपूर गुठळ्या झाल्या असत्या आणि नंतर त्या व्यवस्थित निघत नाहीत. म्हणून सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व नंतर कढई गॅसवर ठेवायची आहे. हळूहळू हे आपल्याला मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते. बघू शकता सतत याला हलवत राहायचं आहे. गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि सतत अशा पद्धतीने हे मिक्स करत राहायचं आहे. तर विस्करच्या सहाय्याने मी अशा पद्धतीने हे मिक्स करत आहे, म्हणजे त्याच्यात एकही गुठळी राहणार नाही. हळूहळू हे मिल्क पावडरचं मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते. जोपर्यंत मिश्रण कढई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने हे मिक्स करत राहायचं आहे. सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे याच्यात गुठळ्या होत नाहीत आणि कढईला सुद्धा खाली मिश्रण लागत नाही. तर 5 ते 10 मिनिटे झाली आहेत आणि बघू शकता आता हे याचा खवा तयार झालेला आहे. मिश्रण कढईपासून सेपरेट व्हायला सुरुवात झाली आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता पहिल्यापेक्षा व्यवस्थित असं हे घट्ट झालेलं आहे. गॅस मी इथे बंद करणार आहे आणि प्लेटमध्ये थंड करायला काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता इतपत आपल्याला हे घट्ट पाहिजे आहे आणि हे मिश्रणसुद्धा कढईपासून सेपरेट व्हायला सुरुवात झाली आहे. गॅस बंद केला आहे आणि प्लेटमध्ये थंड करायला काढून घेतलं आहे. हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण गुलाबजामुनसाठी पाक बनवायला घेऊयात. तर इथे पाक बनवण्यासाठी 2 वाट्या साखर घेतली आणि याच्यात 2 वाट्या पाणी घालायचं आहे, कारण गुलाबजामुन पाकामध्ये मुरायला जास्त पाक लागतो. तुम्हाला थोडासा कमी बनवायचा असेल तर कमीसुद्धा बनवू शकता. जेवढी साखर आहे तेवढंच पाणी घालायचं आहे आणि फ्लेवरसाठी इथे मी थोडीशी विलायची पावडर याच्यामध्ये घालणार आहे आणि आता याला उकळी येऊ द्यायची आहे. एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. गुलाबजामुनचा पाक थोडासा चिपचिपा असतो, पाक बनवायला जास्त वेळ लागत नाही. तर इथे बघू शकता साखर पूर्णपणे विरघळली आहे. एक छान याला उकळी आली आहे आणि बघू शकता थोडासा चिपचिपा असा आपला हा पाक तयार झाला आहे. आता गॅस बंद करायचा आणि पाक साईडला ठेवून द्यायचा आहे. आता ते खव्याचं मिश्रणसुद्धा आपलं इकडे थंड झालेलं आहे. आता याला व्यवस्थित असं थोडंसं मी अशा पद्धतीने मळून घेत आहे, म्हणजे गुलाबजामुन एकदम मऊ असे आपले तयार होतात. अशा पद्धतीने छान याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे. हाताचा हा भाग आहे ना, त्याने थोडंसं अशा पद्धतीने याला मळून घ्यायचं आहे. नंतर आता याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालत आहे, त्यामुळे गुलाबजामुनची टेस्ट खूप छान लागते. वेलची पावडर याच्यात मिक्स करून घेतली आहे आणि बाइंडिंगसाठी इथे आता मैदा वापरायचा आहे. तर इथे मी 3 चमचे एवढा मैदा घालत आहे. हे एकदम बरोबर असे प्रमाण आहे. 3 चमचे मैदा घातला आहे. याच्यापेक्षा जास्त मैदा घालू नका, नाहीतर गुलाबजामुन
पाकामध्ये व्यवस्थित मुरत नाहीत, ते निबर होतात. आणि इथे पाव चमचा एवढा बेकिंग पावडर घातली आहे. बेकिंग पावडर नसेल तर सोडासुद्धा तुम्ही घालू शकता. आणि 1 चमचाभर पाणी घालायचं आहे बेकिंग पावडर ॲक्टिवेट होण्यासाठी. आणि पुन्हा याला व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम मऊ असं हे बनवून घ्यायचं आहे. लगेच आता याचे आपल्याला गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने इथे मी व्यवस्थित याला स्मूथ असं करून घेतलं आहे. आता आपण गुलाबजामुन बनवून घेऊया. तर गुलाबजामुन बनवत असताना जास्त दाबून बनवायचे नाही, हलक्या हाताने. इथे मी व्हिडिओत दाखवत आहे अशा पद्धतीने याला हलक्या हाताने गोल करून घ्यायचं आहे. याला अजिबात क्रॅक नसायला पाहिजे, एवढं सॉफ्ट आपलं हे गुलाबजामुनचं पीठ पाहिजे. तर बघू शकता अजिबात क्रॅक गेलेला नाही. क्रॅक जर गेले तर गुलाबजामुन नंतर तळताना फुटतात. तर अशाच पद्धतीने इथे सर्व गुलाबजामुन मी बनवून घेते. तर बघू शकता अजिबात याला क्रॅक जात नाही, एकदम मऊ असं हे आपलं पीठ झालेलं आहे. सर्व गुलाबजामुन बनवून घेतले आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं आहे का ते अशा पद्धतीने छोटीशी गोळी टाकून चेक करून घ्यायचं आहे. वरती येत आहे लगेच. आता गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे. जर मोठ्या गॅसवरती गुलाबजामुन तळले ते वरून तर त्याला लाल रंग येतो, परंतु आतून ते कच्चे राहतात आणि नंतर पाकसुद्धा व्यवस्थित त्याच्यात मुरत नाही. तर तळताना एवढीच काळजी घ्यायची आहे. गॅस स्लो ठेवायचा आहे आणि छान रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे. बघू शकता हळूहळू याला छान रंग यायला सुरुवात झाली आहे. आणि एकसारखा रंग येण्यासाठी अशा पद्धतीने चमच्याने त्याला मिक्स करायचं आहे. झारा याच्यात घालू नका, नाहीतर झारा याच्यात घुसून गुलाबजामुन फुटू शकतात. सुरुवातीला चमच्याने अशा पद्धतीने हलवायचं आहे आणि जेव्हा ते व्यवस्थित तळले जातात तेव्हा झाऱ्याने याला काढून घ्यायचं आहे. आता बघू शकता एकदम छान परफेक्ट असा रंग गुलाबजामुनला आला आहे. याच्यापेक्षा काळे करू नका, काढून घेऊयात. अशाच पद्धतीने इथे सर्व गुलाबजाम तळून घेते. आताच बघू शकता किती छान फुललेले आहेत. पाकामध्ये नंतर अजून ते मुरणार सुद्धा आहेत. तर राहिलेले सुद्धा गुलाबजामुन मी तळून घेते. आणि गुलाबजाम पाकात टाकताना पाक कोमट असला पाहिजे, थंड झालेला नसला पाहिजे, नाहीतर गुलाबजाम पाकात व्यवस्थित मुरत नाहीत. तर गुलाबजाम थोडेसे थंड झाले आहेत आणि पाक आपला कोमट आहे. त्याच्यात हे टाकून घेऊया आणि 2 तास असेच याच्यात मुरण्यासाठी ठेवून देऊया. तर 2 तासानंतर इथे गुलाबजाम व्यवस्थित पाकात मुरले आहेत, बघू शकता. एकदम मऊ रसरशीत असे हे गुलाबजाम झालेले आहेत. या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा असे मिल्क पावडरपासून गुलाबजाम नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.